तर मित्रांनो, स्वागत आहे आपलं जॉब्स 247 यूट्यूब चॅनलवरती. मित्रांनो, मी तुमच्यासाठी घेऊन आलेलो एक नवीन अशी अपडेट. ही अपडेट आहे महापारेषणमार्फत जे आहे ओल्ड रिक्रुटमेंट 2023-24 जी आहे ही रद्द करण्यात आलेली होती. तर त्या संदर्भात जे आहे एक्झामिनेशन फी जी आहे ही आता महापारेषणमार्फत रिफंड करण्यात येणार आहे. तर त्या संदर्भात जे आहे महाट्रान्सकोने ऑफिशियल वेबसाईटवरती जे आहे त्यांनी जे आहे नोटीस जाहीर केलेली आहे. तर मित्रांनो, यावरती आपण क्लिक करूया आणि ही PDF डाउनलोड करूया. जर तुम्हाला डाउनलोड करायची असेल तर डिस्क्रिप्शनला लिंक दिलेली आहे, तेथून तुम्ही डाउनलोड करू शकता. तर येथे क्लिक करूया. याला आपण ओपन करूया मित्रांनो. तर इथे मी ओपन करून घेतो. तर बघू शकता इथे काय दिलेलं आहे, रिफंड ऑफ एक्झामिनेशन फी अगेन्स्ट ॲडव्हर्टाइजमेंट पब्लिश्ड इन रिक्रुटमेंट इयर 2023-24. तर 2023-24मध्ये जे आहे 24च्या सुरुवातीला आणि 23च्या एंडिंगला जे आहे काही रिक्रुटमेंट निघालेल्या होत्या. ज्यामध्ये एक्झिक्युटिव्ह इंजिनियर, असिस्टंट इंजिनियर, सिनियर टेक्निशियन, विद्युत सहाय्यक, असिस्टंट इंजिनियर इंटरनल नोटिफिकेशन, सिनियर टेक्निशियन अशा प्रकारच्या विविध प्रकारच्या जे आहे ॲडव्हर्टाइजमेंट महापारेषणमार्फत काढण्यात आलेल्या होत्या. तर या संदर्भात जे आहे SCBC आरक्षण त्यांना लागू करायचं होतं. SCBC आरक्षण लागू झाल्यानंतर जे आहे त्यांनी या जाहिराती पुन्हा रिवाईजमध्ये जाहीर केलेल्या होत्या. तर त्यामुळे जे आहे त्यांनी ओल्ड नोटीस ज्या आहे त्या त्यांनी रद्द केलेल्या होत्या. तर त्यासाठी जे आहे ज्या उमेदवारांनी ओल्ड नोटिफिकेशनमध्ये फॉर्म भरला होता आणि त्यांना जे काही पे केलं होतं तर ते पैसे जे आहे मित्रांनो त्यांनी रिफंड करायचं ठरवलेलं आहे. तर यासाठी जे आहे रिफंड करण्यासाठी जे आहे उमेदवारांना एक SMS आणि ईमेलद्वारे जे आहे एक Google फॉर्म त्यांच्याकडून भरून घेण्यात येत आहे. त्यासाठी जे आहे ही रिफंडची प्रोसेस अशा प्रकारे राहणार आहे. तर त्यासाठी त्यांनी ऑफिशियल वेबसाईटवरती सुद्धा एक जे आहे ही नोटीस टाकण्यात आलेली आहे. तर या नोटीसमध्ये सुद्धा त्यांनी एक लिंक दिलेली आहे. तर येथे बघू शकता, क्लिक हिअर टू सबमिट बँक डिटेल्स. तर यामध्ये जे आहे ही काही डिटेल्स जी आहे मित्रांनो ही 30 ऑगस्ट 2024 पर्यंत तुम्हाला भरून त्यांना सादर करायची आहे. यावरती जेव्हा आपण क्लिक करतो मित्रांनो तर येथे बघू शकता एक अशा प्रकारचा Google डॉक फॉर्म जो आहे आपल्यासमोर ओपन होतो. ज्यामध्ये जे आहे येथे विचारलेलं आहे की रजिस्ट्रेशन नंबर. तर हा रजिस्ट्रेशन नंबर जो आहे हा तुमचा जो काही रजिस्ट्रेशन नंबर होता, फॉर्म भरलेला होता त्यावेळेस तुम्हाला रजिस्ट्रेशन करताना आला असेल किंवा तुम्ही फॉर्मची प्रिंट काढून ठेवली असेल तर त्यावरती सुद्धा तुम्हाला तुमचा रजिस्ट्रेशन नंबर मिळून जाईल. त्यानंतर इथे दिलेलं आहे नेम ऑफ कॅन्डिडेट. तर या ठिकाणी जे आहे उमेदवाराचं जे काही फॉर्ममध्ये नाव होतं ते ॲज इट इज टाकायचं आहे. आता तुम्हाला बँक डिटेल्स टाकायचे आहे रिफंडसाठी. तर येथे बँकेचं नाव टाकायचं आहे, ब्रांचचं नाव टाकायचं आहे, कुठली ब्रांच आहे. त्यानंतर ब्रांच नेममध्ये जे आहे बँकेची ब्रांच नेम टाकायचं आहे, तुमच्या ट्रेडचं नाव नाही टाकायचं. त्यानंतर अकाउंट नंबर टाकायचा, अकाउंट होल्डर नेम म्हणजे ज्या अकाउंटमध्ये तुम्हाला पैसे पाहिजे त्या अकाउंट होल्डरचं नाव तुम्हाला या ठिकाणी टाकायचं आहे. IFSC कोड तुम्हाला या ठिकाणी टाकायचं आहे आणि आय हॅव रीड अँड ॲग्रीड ऑफ धिस टर्म्सवरती क्लिक करायचं आहे. आणि जे आहे ऑप्शन 2मध्ये त्यांनी दिलेलं आहे, आय हॅव नॉट रिसिव्ड एनी रिफंड अगेन्स्ट अबोव मेन्शन रजिस्ट्रेशन नंबर. आय विल नॉट क्लेम एनी रिफंड इन फ्युचर आफ्टर रिसिविंग रिफंड अगेन गिवन बँक अकाउंट. तर जे आहे ह्या ऑप्शन 2 अशासाठी दिलेला आहे की जे आहे याआधीसुद्धा त्यांनी जे ही नोटीस जाहीर करायच्या आधीसुद्धा त्यांनी काही उमेदवारांना त्यांचे पैसे रिफंड केलेले होते. त्यामुळे बरेच उमेदवार जे आहे ते पुन्हासुद्धा अशा प्रकारे करू शकतात. तर त्यासाठी जे आहे त्यांनी हे डिक्लेरेशन भरून घेतलेलं आहे. जर तुम्हाला याआधी रिफंड आला असेल तर तुम्हाला हा फॉर्म भरण्याची गरज नाही, परंतु जर तुम्हाला एक्झाम फी रिफंड आली नसेल तर तुम्हाला हे भरणे गरजेचं राहणार आहे. तर येथे जे आहे तुम्हाला टिक करून जे आहे इथे सबमिटवरती क्लिक करायचं आहे. एखादी डिटेल्स तुम्हाला जर एडिट करायचं राहिलं तर येथे बाजूला पेन्सिलचा आयकॉन आहे, येथे रिक्वेस्ट एडिट ॲक्सेसवरती क्लिक करू शकता.
तर शक्य असेल तर जेव्हा तुम्ही फॉर्म भराल तर त्यामध्ये कुठल्याही प्रकारची चूक करू नका आणि येथे जे आहे हे फी रिफंडसाठी हा जो फॉर्म आहे हा जरूर भरून टाका. तर खाली डिस्क्रिप्शनला मी लिंक दिलेली आहे, तिथून तुम्ही नोटीस डाउनलोड करू शकता आणि यासाठीचा फॉर्मसुद्धा भरू शकता. तर मित्रांनो, या व्हिडिओमध्ये दिलेली माहिती तुम्हाला समजली असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. चॅनलवरती नवीन असाल, सबस्क्राईब करणं असेल तर जरूर सबस्क्राईब करा. चला तर भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. धन्यवाद.